आणि पुन्हा माझं मत आहे भारतीय जनता पक्षाला परवा ठाण्यात मारलेल्या एका मराठी मुलाला ज्या पद्धतीने कुत्र्यासारखं मारलं गेलं त्याच्यात भारतीय जनता पक्षाला ते मान्य आहे का? भारतीय जनता पक्षाने तो पण एक व्हिडिओ जर ट्विट केला तर बरं होईल. मग महाराष्ट्रात मराठी माणसाची काय परिस्थिती आहे ही पण समोर येईल. म्हणजे ज्या वेळेला मराठी माणसावर अन्याय होतो त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला कुत्रा सुंगतं. त्यावेळेला मागच्या वेळेलाही सोसायटीमधले विषय झाले, मराठी माणसाला घर न देण्याचा सोसायटीत, त्यावेळेला भारतीय जनता पक्ष भूमिका घेत नाही मराठी माणसाचा विषय आला की. पण जेव्हा एखाद्या बाहेरच्या माणसाचा विषय येतो तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या अंगात सणसणतं. मोर्चा काढू, आंदोलनं करू, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दिसतात. तुम्ही त्या व्यापाऱ्याची पण बाईट घ्या आणि त्याला विचारा, अविनाश दादा काल तुम्हाला रात्री भेटलं होतं का आणि तुमच्यामध्ये काय ठरलं होतं आणि त्याच्यानंतर असं काय घडलं. माझ्याकडे एक रेकॉर्डिंग आहे त्या व्यापाऱ्याच्या बिल्डिंग बनणारा जो मध्यस्थी आहे तो काल रात्री माझ्याशी 12:30 वाजता 1 वाजता मला फोन केला आणि बोलतो दादा हम लोग अभी कोई मोर्चा नहीं निकालेंगे असं त्यांनी मला म्हटलंय. मग कोणता भारतीय जनता पक्षाचा नेता हा मोर्चा निघावा यासाठी सतत पाठपुरावा करत होता? आजचा झालेला मोर्चा हा भारतीय जनता पक्ष प्रेरित होता. बळजबरी व्यापारी जमा करण्यात आले आणि त्यात मोर्चात पूर्णपणे तुम्ही पाहाल तर भारतीय जनता पक्षाचे नेतेच त्या मोर्चामध्ये दिसत आहेत. आमचा आरोप आहे की हा भारतीय जनता पक्षाने मराठी माणसाच्या विरोधात काढलेला मीरा भाईंदरमधला मोर्चा हा मीरा भाईंदरमधल्या मराठी माणसाचा अपमान आहे. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे? आमची पुढची भूमिका असणार आहे, आम्ही देखील अशाच प्रकारचा एक इथल्या आगरी कोळी समाजातल्या लोकांना एकत्र करून मीरा भाईंदरमधल्या जे काही मराठी माणसं आहेत त्यांना एकत्र करून एक मोर्चा आम्ही पण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काढणार. हा आमचा मोर्चा कुठल्याही माणसाच्या विरोधात नाही, हा आमचा मोर्चा मराठी माणसाचा मोर्चा, हा भारतीय जनता पक्ष मीरा भाईंदरच्या विरोधात असेल.